नमस्कार। आता सर्वच जण देवदर्शनाला गेलेले असतात तेव्हा आता अर्जुनला सायली म्हणते मी इथे आपल्या बेडरूममध्ये गणपतीची पूजा करते। आता आईंनी तर सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, मग हा गणपतीची आता ही मूर्ती आपल्या देवारात नेऊन ठेवते आणि तिथेच पूजा करते। तेव्हा अर्जुन म्हणतो हो नक्की करा। आणि सायली आता ती गणपतीची मूर्ती घेऊन खाली येते, तेवढ्यात घरातले सर्वजण तिथे आलेले असतात। तेव्हा सायली पूर्णा आजीला म्हणते पूर्णा आजी, एकाच घरामध्ये दोन दोन देवघर चांगले नाहीत, बरे वाटत नाहीत, म्हणून मी ही गणपतीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवते। तेव्हा आता कल्पना काहीच बोलत नाही। पूर्णा आजी म्हणतात ठीक आहे ठेव। आता लगेच सायली ही एवढी खुश होते, पटकन जाते आणि देवाची पूजा करते, दिवा लावते, अगरबत्ती लावते आणि सगळीकडे प्रसन्न वाटतं आणि जाऊन पूर्णा आजीच्या पाया पडते। आता पूर्णा आजी बसायला जाणार, तोच पूर्णा आजींना खूप खोकला येतो। त्यांचा खोकला थांबत नसतो। सायली पटकन जाऊन त्यांना पाणी देते तरी थांबत नसतो, जाऊन धावत जाऊन औषध आणते आणि देते तरी थांबत नसतो। मग पटकन सायली म्हणते थांबा पूर्णा आजी, मी एक काढा बनवते, तुमचा खोकला लगेच थांबेल। आणि सायली जाऊन पटकन एक काढा बनवते आणि पूर्णा आजींना देते आणि चमत्कार होतो, खोकला पूर्णा आजीचा लगेच थांबतो। पूर्णा आजीला इतका त्रास होत असतो पण त्या काढ्याने ते बरं वाटतं। आता सायलीची ती धडपड बघून प्रियाचा जळफळाट होत असतो। प्रिया म्हणते ही जर अशी यांची सेवा करत बसली आणि हिने यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं तर माझी पूर्ण वाट लागेल, मला काहीतरी केलं पाहिजे। आणि आता ती सायली पूर्णा आजीला तो काढा देते। आता पूर्णा आजी काढा पितात आणि त्यांचा खोकलाच गायब होतो। तेव्हा लगेच प्रताप, पूर्णा आजी, कल्पना सायलीकडे बघत राहतात आणि तिघंही सायलीला म्हणतात थँक्यू, खरंच तू आज हा काढा बनवलास ना, म्हणून पूर्णा आजींचा खोकला गेला, नाहीतर त्यांना किती त्रास होत होता, त्या नुसत्या अशा घुटवळत होत्या। आता लगेच सायली म्हणते पूर्णा आजी तुम्ही रूममध्ये जा, मी तुम्हाला गरम पाणीसुद्धा करून आणते। आता लगेच कल्पना म्हणते तन्वी पूर्णाईंना घेऊन जातेस त्यांच्या रूममध्ये। तन्वीचं लक्ष नसतो, ती मोबाईलमध्येच बघत असते। ती म्हणते काय काय म्हणालात? तेव्हा कल्पना म्हणते अगं पूर्णाईंना घेऊन जातेस का रूममध्ये? तर तन्वी म्हणते एक मिनिट आई, हा एक मेसेज करते आणि जाते। आता सर्वच जण तन्वीकडे बघत राहतात पण कोण काही बोलत नाही। कल्पनाच पूर्णाईला तिच्या रूममध्ये घेऊन जाते। सायली गरम पाणी करून पूर्णाजीच्या रूममध्ये आणते आणि त्यांना म्हणते हे गरम पाणी थोड्या थोड्या वेळाने पिया, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। आता सायली एवढी काळजी करते हे बघून कल्पना आणि पूर्णाजींना खरंच खूप बरं वाटतं। आता सायली ही किचनमध्ये येते तेव्हा कल्पनासुद्धा तिथे येते आणि कल्पनाच्या मनात काय येतं काय माहिती, कल्पना अचानक सायलीला मिठी मारते आणि म्हणते खरंच खरंच तू किती करतेस ग सगळ्यांसाठी, आणि आम्ही तुझ्यासाठी काहीच करत नाही आणि उलट आम्ही तुझा अपमानच करतो, तुला घालून पाडून बोलतो, नको नको ते बोलतो, तरीसुद्धा तू तुझ्या मनात ते कधीच ठेवत नाहीस। नेहमीच तुझ्या चेहऱ्यावर आनंद असतो, हास्य असतं, सगळ्यांशी तू नेहमीच चांगलं वागतेस, तुझ्या आधी तू घरातल्या सगळ्यांचा विचार करतेस आणि आम्ही काय करतो, तुझा अपमान करतो, तुला नको ते बोलतो, घालून पाडून बोलतो। आज तू पूर्णाईंची जी काळजी घेतलीस ना ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं। खरंच मला भरून आलं की खरंच ही कशी आहे ना मुलगी, हिचा जेवढा अपमान करू ना तेवढी ही आपल्या जवळ येते, तेवढी ही जास्त आपली काळजी घेते। आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पूर्णाईंचा खोकला थांबला। आता आईने आपल्याला मिठी मारली म्हणून सायली खूपच खुश होते आणि लगेच आनंदाने अर्जुनकडे येऊन सांगते खरंच आज ना मी खूप खुश आहे, इतकी खुश आहे ना बस रे बस। तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता इथून पुढे सगळंच चांगलं होणार, कारण आता आपले 2 देवघरांचं एक देवघर झालं आहे, आता सगळंच चांगलं होणार। आणि आता अर्जुन सायलीला मिठी मारतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।